Hello children and welcome back to our concluding part of this story. आज आपण जी स्टोरी वाचत होतो ग्रँडपा टेल्स अ स्टोरी, त्याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू की शेवटी कहाणी काय होतं. तर चला वाचूया ही कहाणी ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. तर आतापर्यंतच्या आपल्या स्टोरीमध्ये आपण वाचलं की जो जॅकाल असतो म्हणजे की जो कोल्हा असतो, एक प्रकारचा आहे जो कोल्हा, तो कसा आपला मित्र, त्याचा जो मित्र असतो उंट, त्याला ट्रेक करतो, त्याला फसवायचा प्रयत्न करतो आणि त्याला फसवतो तो हे म्हणून की चल आपण जे नदीच्या पलीकडे जे गाव आहे, जे फील्ड आहेत म्हणजे जे शेत आहे तिथे चलू आणि तिथे जाऊन आपण जे ऊस असतात त्यांना खाऊ आणि मजे करू. तर पहिले तर तो उंट जो असतो तो मना करतो, पण नंतर तोही मानून जातो या गोष्टीला की आपण त्या शेतात चलू. आता बघा त्याच्या पुढे काय होतं. The jackal sat on the camel's back and the two friends crossed the river. म्हणजे जो जॅकाल असतो, जो कोल्हा असतो, तो उंटाच्या पाठीवरती बसतो आणि ते दोघे मित्र त्या नदीला क्रॉस करतात, त्या नदीला पार करतात. They ate their fill in the sugarcane field. आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन त्या मैदानात जाऊन त्या शेतात जाऊन ते लोक आपलं आपलं खूप भरपेट जे आहे ऊस खातात. Suddenly the jackal began to howl. आणि अचानक से काय होतं, अचानक से तो जो कोल्हा असतो, जॅकाल असतो, तो हाऊल करू लागतो, म्हणजे जे जोराजोराने आवाजा करू लागतो. सेट द कॅमल. तर उंट म्हणतो, उंट त्याला चुप करवायची कोशिश करतो. यू विल वेक द फार्मर. तो म्हणतो की तू जे आहे त्या शेतकरीला उठवून देशील अशा प्रकारे ओरडशील तर. बट द जॅकाल वेंट ऑन हॉलिंग. पण तो जो जॅकाल असतो, तो जो कोल्हा असतो, तो ऐकत नाही आणि तो हॉलिंग, तो आपली आवाज काढणं जोराजोराची बंद नाही करत आणि सुरू ठेवतो. शुअर एनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. त्या आवाजाने ते जे फार्मर असतो, तो जो किसान असतो, तो शेतकरी आपल्या आणि जे मजदुरांबरोबर तिथे शेतात पोहोचून जातो. द नॉटी जॅकाल स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. तो जो शरारती असतो जॅकाल, जो शरारती कोल्हा असतो, तो तर पळून जातो तिथून हे सगळं करून, पण तो बिचारा कॅमल म्हणजे जो उंट असतो तो जोराजोराने धावू नाही शकत, तो नाही पळू पावत. द फार्मर बीट हिम अप अँड ड्रोव हिम अवे. आणि त्याच्या कारणाने काय होतं, तो जो शेतकरी येतो तो त्याला जोराजोराने मारतो आणि आपल्या शेतात ना बाहेर करून देतो. द जॅकाल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ऍट द रिव्हर साइड. त्याच्यानंतर काय होतं की तो जो कोल्हा असतो तो नदीजवळ उंटाचा वेट करत असतो, उंटाची वाट पाहत असतो. ही सेड. आणि मग तो म्हणतो सॉरी ब्रदर, म्हणजे तो त्याला माफी मागतो आणि म्हणतो की बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. तो म्हणतो की सॉरी भाऊ, मला की नाही मला सवय आहे की मी असं खूप चांगलं असं मी डिनर करू, म्हणजे जेवण करू. रात्रीचं जेवण असतं त्याला डिनर म्हणतात. तर जेवण केल्यानंतर मला अशी सवय आहे की मी गाणे म्हणतो. आय होप यू डिडंट माइंड इट मच. तर तो म्हणतो की मी असं हे करतोय, प्रयत्न करतो की तुला जे आहे या गोष्टीचं वाईट नसेल वाटलं. तर अशा प्रकारे तो त्याला बनवायचा प्रयत्न करतो. द कॅमेल डिडंट से एनिथिंग. जो कॅमेल असतो उंट, तो काही पण नाही बोलत, एक शब्दही नाही बोलत. ही लेट द जॅकाल सिट ऑन हिज बॅक अँड एंटर्ड द रिव्हर. तो त्या कोल्ह्याला आपल्या पाठीवरती बसवून घेतो आणि पाण्यामध्ये नदीमध्ये बसतो, नदीमध्ये घुसतो तो. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. आणि जेव्हा अगदी ते नदीच्या मधोमध तो पोहोचतो, तिथे काय असतं, तिथे पाणी खूप गहरं असतं, डीप असतं. डीप म्हणजे काय, गहरं. देअर द कॅमल बिगेन टू टेक अ डिप इन द रिव्हर. आणि तिथे जाऊन तो जो उंट असतो तो काय करू लागतो, तो पाण्यामध्ये, नदीमध्ये डिप म्हणजे की आत बुडतो, आत बुडवतो आपल्याला. द जॅकाल वॉज फ्राइटेंड. आणि हे बघून काय होतं, तो कोल्हा घाबरतो. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो, आर यू ट्राइंग टू ड्राउन मी. तो म्हणतो की तू काय करतोयस मूर्ख, तू काय मला डुबवणं चाहतोयस. नो ब्रदर सेड द कॅमल. तर तो म्हणतो, उंट काय म्हणतो, नाही भाऊ, इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डिप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. तो म्हणतो बस एवढंच आहे की मी चांगलं जेवण झाल्यानंतर मला अशी सवय आहे की मी पाण्यामध्ये, मी नदीमध्ये मी डिप घेतो, म्हणजे मी नदीमध्ये जाऊन आत एक बुडतो, आपल्याला बुडवतो. आय होप यू डोंट माइंड. आणि म्हणतो की मला असं हे आहे की तू या गोष्टीला वाईट नाही मानशील. द नॉटी जॅकाल लर्न हिज लेसन, ही नेव्हर ट्रबल्ड द कॅमल अगेन. तर अशा प्रकारे तो जो शरारती जो जॅकाल असतो, जो कोल्हा असतो, तो या गोष्टीशी लेसन घेतो, त्याला एक सबक मिळतो, शिक्षा मिळते त्याला.
आणि त्याच्यानंतर तो कधी पण जे आहे उंटला जे आहे परेशान नाही करत अशा प्रकारे. तशी ही कहाणी होती. टिट फॉर टॅट नाव होतं ह्याचं, म्हणजे जशाला तसं. त्यांनी कोल्ह्याने जे केलं त्याच्याबरोबर त्यांनी तसाच जवाब दिला उंटानी कोल्ह्याला. खूप छान कहाणी होती, मजा आली की नाही? आता बघा, नाव पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स, ज्यात आपल्याला नंबर टाकायचे आहेत की 1 2 3 4 5 असे करून तुम्ही नंबर टाकू शकता. तिला बघा की सगळ्यात पहिले काय झालं असेल या चित्रांमध्ये बघून तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिले ह्याच्यातनं काय झालं असेल की हा चित्र बघा की हे उंट आणि कोल्हा एका बरोबर आहेत आणि त्या साईडला काय आहे? शेत दिसतंय. तर हा नंबर 1, ठीक आहे, हा पहिला नंबरचं चित्र झाला. दुसरा चित्र काय होईल की हे पहा, हे दोघं बसलेत आणि हे पार करतात, हे शेतात जातात. तर हे दुसरा नंबर झाला. तिसरा काय झाला की हे लोक खातात, ते पहा, ह्यांनी खाल्लं आणि हा आवाज काढतोय जोराजोराने. तर हा तिसरा नंबरचा झाला. आणि चौथा काय झाला की हा शेतकरी त्याला जोराजोराने मारतोय उंटाला, आणि बघा त्याची बिचाऱ्याची शक्ल कशी येऊन गेली. आणि लास्ट वाला हा वाला पिक्चर आहे की ते मधोमध येऊन उंट काय करतोय? पाण्यामध्ये डुबकी लावतोय. तर अशा प्रकारे हे 1 2 3 4 आणि 5 असं तुम्ही याला नंबरिंग करा. मग आहे कॉपी अँड अप्रोप्रिएट लाईन और लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर ईच ऑफ द पिक्चर्स अबव. आता काय करायचं की हर पिक्चर करता तुम्हाला स्टोरी तुम्ही वाचली आता पूर्ण की कोणत्या पिक्चर मध्ये कोणची लाईन अप्रोप्रिएट सही राहील अशी एक एक लाईन हर ह्याच्यात लिहायची आहे तुम्हाला. आता आपण बघूया नाउन्स. पहा, नाउन म्हणजे काय? संज्ञा. तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, आपण वाचलेलं आहे संज्ञाबद्दल. तर संज्ञामध्ये पहा, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देन पुट देम इन अ प्रॉपर रो इन द टेबल. इथे काही शब्द लिहिलेले आहेत आणि त्याला आपण या ह्याच्यामध्ये टेबलमध्ये लिहायचे आहेत. पीपल, ह्याच्यातनं जे माणसं असतील माणसांचे नावं ते पीपल मध्ये येतील. अॅनिमल्स म्हणजे जे जनावर असतील. प्लेसेस म्हणजे ज्या जागा आहेत त्या इथे येतील. असंच थिंग्स वी कॅन फील, सी एटसेट्रा, म्हणजे जे आपण पाहू शकतो आणि जे फील करू शकतो, ज्याचा अनुभव करू शकतो ते लिहायचं. आणि लास्ट आहे थिंग्स वी कॅन नॉट टच, सी एटसेट्रा, ज्याला आपण पाहू नाही शकत आणि ज्यांना फील नाही करू शकत, शिव नाही शकत, असे असे ह्याच्यातनं आपल्याला लिहायचे आहेत. द वर्ड्स इन द टेबल अबव आर टुगेदर नोन एज नाउन्स इन इंग्लिश. हे जितकेही शब्द दिले आहेत म्हणजे पीपल, अॅनिमल, प्लेस, थिंग्स वी कॅन फील, सी आणि थिंग्स वी कॅन नॉट टच, सी, हे सगळे नाउन्स म्हणतात यांना इंग्लिशमध्ये, म्हणजे की संज्ञा. ऍड 2 more वर्ड्स टू ईच रो इन द टेबल. आपल्याला ह्याच्यानंतर 2-2 शब्द आणि ह्याच्यामध्ये ऍड करायचे, मिळवायचे. तर आपण हे आपले जेव्हा स्लाइड्स बघू तेव्हा करूया हे. आता बघा, सेंटेन्स बोर्ड. सेंटेन्स बोर्ड मध्ये काय आहे? आता हे बघा, हे सेंटेन्स बोर्ड, एक बोर्ड दिला आहे ज्याच्यामध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. तर त्यांचा आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहेत वेगवेगळे. युजिंग वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस, म्हणजे ह्या शब्दांचा यूज करून ट्राय टू मेक एज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस एज यू कॅन. तर आपल्याला जितके जास्तीत जास्त आपण सेंटेन्सेस बनवू शकतो बनवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरण दिलं आहे त्यांनी, दे जम्प्ड डाऊन. हे बघा, दे जम्प्ड डाऊन. हॅज शी सॉल्व्ड पझल्स. तर ह्याच्यातनं असे आणि घेतले आणि यू कॅन डू इट. तर असे आपल्याला खूप सारे सेंटेन्सेस बनवायचे आहेत, आपण जितके जास्तीत जास्त बनवू शकू. रिमेंबर, द फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स इज ऑलवेज अ कॅपिटल लेटर. तुम्हाला नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हाही तुम्ही सेंटेन्स लिहिताय तर फर्स्ट लेटर जो आहे तो कॅपिटल राहील. युअर सेंटेन्सेस विल एंड विथ आयदर अ फुल स्टॉप ऑर अ क्वेश्चन मार्क. आणि सेंटेन्सचा एंड कसा होईल? जर स्टेटमेंट आहे तर फुल स्टॉप, आणि जर क्वेश्चन आहे, प्रश्न आहे, तर क्वेश्चन मार्क. आता आपल्याला कोणतेही 5 सेंटेन्स बनवून लिहायचे आहेत. तर हे आपण आपल्या स्लाइड्स मध्ये बघू. लास्ट आहे तुमचं प्रोनाउन्स. बघा, रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम ऑफ द सेंटेन्स बोर्ड. सेकंड कॉलम म्हणजे हा कॉलम, ह्याच्यात कोणते शब्द दिलेले आहेत आपण वाचू. काय शब्द आहेत? दे, आय, इट, यू, ही, शी आणि वी. हे सगळे शब्द आपण वाचले. दे आर कॉल्ड प्रोनाउन्स. तर ह्यांना प्रोनाउन्स म्हणतात. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड फॉर नाउन्स. जे शब्द नाउन्सच्या जागी यूज होतात त्यांना प्रोनाउन म्हणतात. दे आर युज्ड when we know what nouns we are talking about. ह्यांचा यूज केव्हा होतो? ह्यांचा प्रयोग आपण करतो जेव्हा आपल्याला माहितीये की आपण त्या एक पर्टिक्युलर नाउनची गोष्ट करतोय, तेव्हा आपण प्रोनाउनचा यूज करतो. नाउनच्या जागी प्रोनाउनचा यूज होतो. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स आय, वी, यू
ही, शी, इट, दे. म्हणजे या प्रोनाउन्सचं लिस्ट बनवायची आहे, वन बिलो द अदर, एका खालती एक. मग काय करायचंय, राईट इक्विव्हॅलंट प्रोनाउन्स इन युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये ह्याला काय म्हणतात हे लिहायचंय, अगेन्स्ट ईच. ठीक आहे, तर सगळ्यांसमोर तुमच्या मातृभाषेत ह्याला काय म्हणतात. कम्पेअर देम, डिस्कस व्हॉट यू नोटीस. आणि मग त्याच्यानंतर बघा की तुम्ही काय ह्याच्यामध्ये अंतर बघताय. तर आता आपण याचे एक्सरसाइजेस हे जे आहे हे सगळे हे एकदा बघूया. तर बघा, हे लर्निंग अबाउट लँग्वेज ह्याच्यामध्ये जे नाउन्सची एक्सरसाइज आपण सर्वात आधी बघितली होती ती बघू. ज्याच्यात होते पीपल, एनिमल, प्लेसेस, थिंग्स वी कॅन फील वगैरे आपल्याला छाटायचे होते. तिथे काही वर्ड्स दिले होते, कोणत्या कॅटेगरीमध्ये काय येईल ते बघूया. पीपल मध्ये माणसं म्हणजे काय, ग्रँडपा म्हणजे आजोबा, फ्रेंड्स म्हणजे मित्र, फार्मर म्हणजे शेतकरी, हेल्पर्स म्हणजे जे मदतगार असतात, राधिका एक नाव आहे, पोलीस, ऍक्टर. तर हे सगळे कुणा ना कुणाचे नावं आहेत, माणसांचे नावं आहेत, म्हणून हे पीपल मध्ये. अॅनिमल्स म्हणजे जनावर, तर कॅमेल, जॅकाल, लायन, स्नेक हे सगळे जनावरांची नावं आहेत. प्लेसेस म्हणजे जागा, विलेज, फार्म, फील्ड, टेम्पल म्हणजे मंदिर, सिटी शहर हे सगळे जागेंचे नावं आहेत. थिंग्स वी कॅन फील, सी, एक्सेट्रा म्हणजे जे वस्तू आपण पाहू शकतो, ज्यांना आपण अनुभव करू शकतो, अशा वस्तू कोणत्या आहेत, वॉटर पाणी आहे. स्टिक, स्टिक म्हणजे काय, काठी असते जी. शुगर केन म्हणजे ऊस, ऊसाचं असतं जे. ट्री आणि राईस, झाडं, वृक्ष. आणि राईस म्हणजे काय, तांदूळ, राईस तांदूळाला म्हणतात. तसंच ते थिंग्स वी कॅन नॉट टच, सी, एक्सेट्रा ज्यांना आपण पाहू नाही शकत आणि टच शिवू नाही शकत अशा वस्तू. टाइम म्हणजे वेळ. ट्रिक, ट्रिक काय होती की तिच्या डोक्यात एक आला, काहीतरी आयडिया आला. ट्रीट म्हणजे जे आपण खाल्लं ती ट्रीट म्हणजे खूप चांगलं जे लॅविश असतं ते. हॅबिट म्हणजे सवय, हॅपीनेस प्रसन्नता, वारं, एअर म्हणजे वारं, आणि माइंड म्हणजे आपला जो दिमाग असतो. या सगळ्या चीजांना आपण पाहू नाही शकत. मग सेंटेन्स बोर्ड आपण पाहिलं होतं. युझिंग वर्ड इन द बॉक्सेस, ट्राय टू मेक एज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस एज यू कॅन. आपण आता हे प्रश्न वाचला होता की जास्तीत जास्त आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. तर ह्याला बघू आपण. बघा, वी हॅव ट्राईड हार्ड म्हणजे आम्ही, वी म्हणजे कशाला म्हणतात, आम्ही, आपण जे असतो. तर आम्ही खूप जे आहे मेहनत केली, आपली पूर्ण मेहनत केली. त्याच्यानंतर प्रयत्न केला, आम्ही खूप प्रयत्न केला. विल यू सिंग सॉफ्टली म्हणजे काय, तू थोडस सॉफ्टली, जेंटली गाणं म्हणशील. डज ही रीड बुक्स, काय तो, ही म्हणजे माणसा करता, मुला करता करतात. तर काय तो पुस्तका वाचतो. हॅज इट फ्ल्यू अवे, काय ते उडून गेलं. आय हॅव सॉल्व्ड पझल्स म्हणजे मी जे पझल्स होते, जे प्रश्न होते सगळे, त्यांना मी सॉल्व्ह केलं. डिड शी वेक अप म्हणजे काय, ती उठली. शी म्हणजे मुली करता. ही जम्प्ड अप म्हणजे की तो जम्प, जम्प म्हणजे उडी, तर त्यांनी जम्प मारली. ही हॅज रीड बुक्स, त्यांनी पुस्तका वाचल्या. तर अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स बनवले काही. आता बघा, लास्ट होतं तुमचं प्रोनाउन्स अँड देअर मिनिंग्स. त्याचे मराठीमध्ये आपल्याला पाहायचे होते की काय त्यांना म्हणतात. आय, आय म्हणजे काय, मी. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, मी. वी म्हणजे आम्ही. यू, यू काय आहे, यू इंग्लिशमध्ये एकच शब्द यूज होतो, पण आपण मराठीमध्ये तू, तुम्ही, आपल्याकडे काय मोठे असले की तुम्ही म्हणतात, आपल्या बरोबरचं किंवा लहान असलं की तू म्हणतो आपण, है ना. तर तसं यू मध्ये तू आणि तुम्ही दोन्हीच घेऊन जातं. ही म्हणजे तो म्हणजे मुला करता, आणि शी म्हणजे ती, मुली करता, बाई करता. असंच इट, इट जो शब्द आहे तो प्राणी, कोणताही प्राणी दुसरा, लहान मूल, निर्जीव वस्तू यांच्या नावाऐवजी वापरतात. ठीक आहे, तर हे सगळे जे नाव आहेत हे इट मध्ये यांचा यूज होतो. दे, दे म्हणजे काय आहे, बहुवचन मध्ये होतं यूज. ते किंवा लोक, आपण जेव्हा म्हणतो लोक, तर तेव्हा आपण देचा यूज करतो. तर आज आपली कहाणी आपण संपवली आहे बघा. आणि याच्या बरोबरच आपण नाऊन, प्रोनाऊन आणि असे खूप साऱ्या वस्तू आपण नवीन नवीन शिकलो आहोत की कोणते कोणते वस्तू नाऊन मध्ये येतात. म्हणजे प्लेसेस, जागा, जागाचे नाव, माणसांचे नाव, अॅनिमल्सचे नाव, जनावरांचे नाव, आणि त्याशिवाय अशा वस्तू ज्या आपण पाहू शकतो,
आणि फील करू शकतो. त्याबरोबरच अशाही वस्तू ज्या आपण पाहू नाही शकत, ज्याला शिवू नाही शकत, हे सगळं काही आपलं नाऊन मध्ये येतं. तर आजचा हा सेशन इथे संपतो आहे. हा क्लास तुम्हाला कसा वाटला? छान वाटला ना? तर ही स्टोरी परत वाचा, परत ऐका आणि बोलून पहा ही स्टोरी. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय.